जर करोनासारखं संकट नसतं तर ही दिवाळी महाराष्ट्रात तरी अत्यंत जल्लोषात साजरी केली गेली असती. कारण महाराष्ट्रामध्ये 1 वर्षापूर्वी सत्तांतर झालं आणि ह्या दिवाळीमध्ये त्या सत्तांतर पर्वाची सुरुवात झाली होती. गेल्या वर्षी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, ती आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी. गेल्या वर्षभरामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याने अनेक संकटांशी सामना देत वर्षपूर्ती केली सरकारने. हे सरकार अस्थिर करण्याचे, सरकार पुढे अडथळे आणण्याचे अनेक प्रयोग, त्याला मी अघोरी प्रयोग म्हणतो, हे जरी विरोधी पक्षाने केले असले तरी त्या सगळ्यांना पुरून 1 वर्षाचा कालखंड या सरकारने पूर्ण केला, चांगल्या प्रकारे पूर्ण केला, संकटाशी सामना केला. अनेक नैसर्गिक संकट आपल्यावरती आली. पण मला वाटतं की ह्या दिवाळीनंतर आज आपण नरकासुराचा वध केलेला आहे परंपरेचा. आता महाराष्ट्रासाठी आणि सरकारसाठी मंगल आणि शुभ दिवस आजपासून सुरू होते अशी आमच्या सगळ्यांची आशा, अपेक्षा आहे, देवाकडे प्रार्थना आहे. आणि पुढली उरलेली 4 वर्ष सुद्धा या सरकारची फक्त महाराष्ट्राचा विकास, जनतेचा कल्याण आणि महाराष्ट्रानं राष्ट्राला मजबूत करण्यासाठी प्रत्येक पाऊल उचललं जाईल अशा पद्धतीने या सरकारचं काम राहील असं मला माननीय मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून आणि सतत बोलण्यातून जाणवत आहे. कालच त्यांची माझी प्रदीर्घ काळ भेट झाली आणि ते सुद्धा त्याच भावना व्यक्त करत होते. मागच्या वर्षाची संकट विसरून, दूर करून आपण पुढली 4 वर्ष ही महाराष्ट्र आणि देश याचा विचार करून काम करावं. या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे हे माझं सरकार आहे, हे माझे मुख्यमंत्री आहेत आणि भावना त्यांच्या मनात वाढीस लागणारं कार्य या सरकारकडून होईल असं मला चित्र दिसतं. विरोधक वारंवार म्हणतायत की ऑपरेशन कमळ हे राबवणार आहे. मी कालच सांगितलं की आता या राज्यामध्ये कोणतं ऑपरेशन होणार नाही. विरोधकांनी गेल्या वर्षभरामध्ये अशी अनेक ऑपरेशन्स करण्याचे प्रयत्न केले, पण सरकारला थोडंही कुठे खर्चटलं नाही, खर्चटणं सुद्धा नाही. त्याच्यामुळे आता त्यांनी ही ऑपरेशनची भाषा बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पुढली 4 वर्ष सरकारला सहकार्य करणं ही त्यांची भूमिका असायला पाहिजे. बाकी मग निवडणुकामध्ये निकाल लागतील ते पाहू आम्ही काय करायचं. पण महाराष्ट्राचं सरकार हे पुढलं 5 वर्ष स्थिरच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील याच्याविषयी या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कोणती शंका नसावी. किरीट सोमय्या यांनी दिवाळीनिमित्त तुम्हाला आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांना ट्विटरवरून आज शुभेच्छा दिलेल्या आहेत की किरीट सोमय्यांना वेडेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी शिवसेना नेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे, त्यांना माझ्या खास शुभेच्छा. नाही, ठीक आहे, आम्ही बोलावं असं काय महान कार्य त्यांनी केलेलं नाही. माझी खासदार आहे, त्यांचं काम त्यांनी करत राहावं. ते जे करतात त्यांच्याकडे त्यांचा पक्ष गांभीर्याने पाहत नाही असं मला वाटतं. पण शेवटी विरोधकांनी टीका करावी, पण आपण जे करतोय त्याच्यामुळे आपलाच पक्ष गाळात जातो, आपल्याच पक्षावरचा विश्वास उडतो. याचं भान त्याने ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये उत्तम विरोधी पक्ष असावा, त्याने विधायक काम करावं, ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे ओळखतात किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी ज्यांना माहिती आहे तर ते नक्कीच सांगतील
की आज अनेक राज्यामध्ये ज्या प्रकारे विरोधी पक्षांचं दमन चालू आहे सत्ताधाऱ्यांकडून, केंद्राकडून, अशी भूमिका कधीही आम्ही, खास करून उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही, बाळासाहेब ठाकरे घेत नव्हते. त्याच्यामुळे हे खोटं नाटं आरोप करण्याचं त्यांनी बंद केलं पाहिजे. जुनी थडगी उकरायची म्हटली, जुनी थडगी, तर ती थडगी आम्हाला सुद्धा उकरता येतात. पण मागचं विसरून पुढे जावं ही आमची भूमिका आहे. जर थडग्यामध्ये हात घालत बसला तर मला खात्री आहे त्या थडग्यामध्ये तुमचेच सांगाडे, तुमच्याच पापाचे, तुमच्या भ्रष्टाचाराचे सांगाडे थडग्यामध्ये जास्त सापडतील, आमचे नाही. सर, इस बार की दिवाली, इस बार की दीपावली किस तरीके से अलग है? कोरोना काल की दीपावली है. पिछली बार सत्ता का संघर्ष था, इस बार कोरोना का संघर्ष है. पिछले साल यही समय था, आप यही मेरे पास आते थे और महाराष्ट्र में ठाकरे सरकार बनने की एक प्रक्रिया चल रही थी. हम लोग वहां बैठते थे. तब किसी को विश्वास नहीं था कि ये सरकार बनेगी और शिवसेना का मुख्यमंत्री होगा. लेकिन एक साल बीत गया है, एक पन्ना पलट गया एक साल का. अगर ये संकट नहीं होता कोरोना का, बाद में जो तूफान आया, निसर्ग तूफान आया और भी बाढ़ आया महाराष्ट्र में, तो ये दिवाली का उत्सव बहुत धूमधाम से मनाया जाता महाराष्ट्र में. लेकिन अब संयम है. लेकिन पूरे अमंगल जो बातें थी नए साल और इस दिवाली के बाद खत्म हो जाएगी और आने वाले 4 साल में महाराष्ट्र की जनता, 11 करोड़ जनता, जिनको ये लगे, हर नागरिक को लगे कि मेरी सरकार है, ये मेरा मुख्यमंत्री है, इस भूमिका से काम करने का निश्चय राज्य के मुख्यमंत्री ने भी किया है. मेरी कल उनसे एक दीर्घ मुलाकात हुई, उसमें ये बात सब बोल रहे थे. 4 साल में हम महाराष्ट्र को मजबूत बनाएंगे और महाराष्ट्र मजबूत जब बनता है तो राष्ट्र को भी ताकत मिलती है. महाराष्ट्र का जो विरोधी दल है, अपोजिशन है, प्रिंसिपल अपोजिशन, उनसे मेरा आह्वान है. अब ये ऑपरेशन लोटस बिटस छोड़ दीजिए, भूल दीजिए. 1 साल तक आपने ऑपरेशन करने की बहुत कोशिश की, लेकिन सरकार को एक खरोच भी नहीं आया. 4 साल हमारे साथ काम करिए, महाराष्ट्र के लिए काम करिए, एक विधायक अपोजिशन में काम करिए और जनता को विश्वास देना कि जब महाराष्ट्र का प्रश्न आते हैं तो हम सब एक साथ हैं. सर, प्रधानमंत्री आज जैसलमेर में जवानों के साथ दीपावली मना रहे हैं, क्या कहना सर? अच्छी बात है. हर साल हमारे प्रधानमंत्री अगर जवानों के साथ होली या दिवाली या त्योहार मनाते हैं तो मैं उनका स्वागत करता हूं और ये अच्छी परंपरा है, ये अच्छा संस्कार है. लेकिन मैं ये भी नहीं भूलता हूं कि कल पाकिस्तान के तरफ से जो गोलीबारी होगी, गोलाबारी हो गया हमारे यहाँ, उसमें हमारे जवान भी शहीद हो गए हैं, जिसमें से 2 युवा जवान हमारे महाराष्ट्र से है. तो उनका भी दुख हमारे मन में है. वहाँ भी मजबूती से काम करना पड़ेगा. कितने साल हमारे जवान इस तरह से बलिदान देते रहेंगे, ये भी शंका है. दिवाली के दिन 2 जवान महाराष्ट्र के शहीद होते हैं तो पूरे महाराष्ट्र के ऊपर एक दुख की छाया है. 11 जवानों को, जिस तरह से पाकिस्तान द्वारा सीज फायर वायलेशन हुआ, वही भारतीय ने इसका मुंह तोड़ जवाब दिया है. हम तो लगभग पाकिस्तान मुंह तोड़ जवाब देना और पाकिस्तान में घुसकर भी हमारे जवान बहुत बार जाकर ऑपरेशन करते हैं. पाकिस्तान का भी नुकसान होता है. लेकिन जब हमारे बच्चे सीमा पर शहीद होते हैं तो उसका दुख हमको ज़्यादा होता है. बिना वजह हमारे जवान मारे जाते हैं. एक तो पाकिस्तान को हमेशा से इस तरह की सबक सिखानी होगी कि हमारे किसी भी जवान का एक बूंद भी खून इस तरह से नहीं बहेगा. लेकिन जब से कश्मीर और पाकिस्तान में कोई नई प्रक्रिया शुरू होती है, अब बॉर्डर पे पाकिस्तान, तब पाकिस्तान हमेशा इस तरह की हरकतें करती है.